पोलीस स्टेशन संघाने इथे विजय संपादन केलाय। प्रेक्षणीय सामना एक्झिबिशन मॅच पाहायला मिळाली आणि तिथनं मात्र विजय साकारलाय। आळंदी नगरसेवक या संघाला पराभव पत्करावा लागला, मात्र आळंदी पोलीस स्टेशन संघाने इथे मात्र विजय प्राप्त केलाय। एकदा जोरदार टाळ्या वाजवा आळंदी पोलीस स्टेशन संघासाठी। प्रेक्षणीय सामन्यामधनं विजयी संघ ठरलाय। यानंतर आपण फायनल सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच कडे जाणार आहोत आणि फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल सांगा, ओळखा। अष्टपैलू कामगिरी केली, 14 चेंडूमध्ये 44 धावा खेळलाय। सरपंच 11 संघाचा कोहिनूर हिरा 2 विकेट संपादन करणारा विजय जाधव ठरतोय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी। जोरदार टाळ्या। विजय जाधव सर या आपल्याला मॅन ऑफ द मॅच या सन्मानाने या ठिकाणी सन्मानित करण्यात येते आणि हा किताब देण्यासाठी सर्व नगरसेवक मान्यवर आपल्याला विनंती आहे, आपण सर्वांनी वर या। आदित्यराजे गुंडरे पाटील आपल्याला विनंती आहे, त्याचप्रमाणे सुनील शेठ गुंडरे पाटील आपल्याला विनंती आहे, सोमनाथ शेठ कुऱ्हाडे पाटील आपल्याला देखील मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं। त्याचप्रमाणे सचिन अण्णा गिलबिले आपल्याला देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं। त्याचप्रमाणे नगरसेवक तुषारदादा गुंडरे पाटील आपल्याला देखील विनंती करतो की आपण सर्व मान्यवर मंडळी आपण वर या। गोगनशेठ कुऱ्हाडे नगरसेवक साहेबांना देखील विनंती आहे, आपण देखील व्यासपीठावरती या। मॅन ऑफ द मॅच विजय जाधव यांना दिलाय। जोरदार टाळ्या वाजवा विजय यांच्यासाठी। एक दर्जेदार खेळ पाहायला मिळाला। विजय सर या 2 मिनिटं फक्त। यानंतर पुढील पारितोषिक आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत। नगराध्यक्ष सन्माननीय प्रशांत दादा कुऱ्हाडे आपल्याला मी विनंती करतो की या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सर्व खेळाडूंना सदिच्छा शुभेच्छा आणि सर्व खेळाडूंना अभिनंदन परत 2 शब्द आपण या ठिकाणी सांगावे। आज या ठिकाणी आळंदी प्रीमियर लीग याचा 5व्या वर्षामध्ये पदार्पण होत असताना अतिशय चांगल्या प्रकारचं गेले 5 वर्षापासून आळंदी प्रीमियर लीगचे जे काही सर्व सभासद आहेत अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन यांनी ह्या वर्षी देखील केलेलं आहे। हे करत असताना नगरपालिकेच्या माध्यमातून आळंदीकर ग्रामस्थांच्या माध्यमातून यांना चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी आम्ही सहकार्य करत असतो। सहकार्य करण्यामागचा हेतू जेवढं आम्ही सहकार्य करतोय त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीनं नियोजन चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हे करत असतात। त्यामध्ये अनेक विभागातून यांना सहकार्य दिलं जातं। मग एस टी महामंडळ असेल, आळंदी पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील, दिघी पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील आणि ज्यांनी हा मंडप या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं बांधला ते पद्माकर तापकीर असतील आणि आमचे सन्माननीय सर्व नगरसेवक, नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे। आणि आज या ठिकाणी त्यांनी आमच्या आळंदी पोलीस स्टेशन आणि नगरपालिकेच्या माध्यमातून देखील इथे चांगल्या प्रकारची एक आमची मॅच घेतली होती, त्याच्याबद्दलही त्यांचे मनापासून आभार। येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आता इथं सर्व युवक वर्ग आहे आणि नगरपालिकेमध्ये मध्ये पण सर्व आता युवक वर्ग आहे, त्यामुळे निश्चितच तुमच्या मनात जे आहे ते आम्हाला समजतंय की चांगल्या पद्धतीचं ग्राउंड त्या ठिकाणी आळंदीमध्ये झालं पाहिजे। मी CO साहेबांसंग बोललो, ते आता गेलेलेच वाटतं, कुठे CO साहेब आहेत कसं म्हणा आता, त्यांच्या संग बोलणं केलंय की साहेब येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या सर्व आळंदीतील युवकांसाठी चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या दर्जाचं ग्राउंड आपल्याला आळंदी नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभारायचं आहे। आणि मला विश्वास आहे आमचे सगळे नगरसेवक, त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना क्रिकेटची आवड आहे, मग सचिन अण्णा असतील, आदित्यराजे असतील, सोन्या भाऊ गुंडरे असतील, आमचे तुषारदादा पण त्या ठिकाणी त्यांनाही क्रिकेटची चांगली आवड आहे आणि आमचा सर्व युवा टीम वर्ग आहे, सोमनाथ भाऊ आहेत, सागर कुऱ्हाडे आहेत, गोविंदा कुऱ्हाडे आहेत आणि महिला वर्गही त्या ठिकाणी आमचा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करणारा महिला वर्ग आहे आणि CO देखील आमचे मित्रच आहे। त्याच्यामुळे निश्चित तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीने एक शब्द देतो, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ज्या अडचणी ग्राउंडच्या येतात त्या कधी येणार नाही अशा पद्धतीचं काम आम्ही तुम्हाला करून देतो, हे त्या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने सांगतो। आणि ज्या
टीमनी यामध्ये भाग घेतला होता त्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि ज्यांच्या टीमची या ठिकाणी फायनलमध्ये प्रथम क्रमांकाची निवड झाली त्यांना पण खूप खूप साऱ्या शुभेच्छा. सगळ्या टीम आमच्या आहेत त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद प्रशांत दादा. यानंतर खऱ्या अर्थानं आळंदी प्रीमियर लीग 2026 पर्व 5 ही स्पर्धा खेळत असताना 8 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. मात्र 4 संघ हे फायनलमध्ये दाखल झाले. 4 संघांना या स्पर्धेच्या मेगा फायनलपर्यंत आणि फायनल दिवसापर्यंत पोहोचता आले नाही. मात्र जे काल 4 संघ या स्पर्धेतनं बाहेर पडले त्या 4ही संघांचा सन्मान या ठिकाणी आळंदी प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जातोय. प्रथमतः जय गणेश आकरा या संघाचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. विनंती राहील एक आळंदी प्रीमियर लीग चषक आपण देऊन त्यांना सन्मानित करतोय. जय गणेश आकरा संघाचे प्रतिनिधी खेळाडू असेल तर तुम्ही संपर्क करा, वर या व्यासपीठावरती. आणि जय गणेश 11 नगरसेवक सन्माननीय सोमनाथ भाऊ कुराडे या मान्यवरांना विनंती आहे आपण चषकाचा स्वीकार करावा आणि त्यांना हे सन्मान चिन्ह देण्यासाठी गोविंद शेठ कुराडे आपल्याला विनंती आहे. संघ मालक प्रशांत दादा कुराडे आपल्याला देखील विनंती करतो की आपण देखील या जय गणेश 11 संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. या स्पर्धेच्या फायनल दिवसापर्यंत पोहोचला नाही मात्र गेल्या 3 दिवसामध्ये या संघाने देखील अतिशय दर्जेदार क्रिकेटचा खेळ इथे करून दाखवलाय आणि या संघाचा सन्मान आपण या ठिकाणी केलेला आहे. यानंतर पुढील संघाचा सन्मान या ठिकाणी आळंदी प्रीमियर लीगच्या माध्यमातून संपन्न केला जातोय. पुढील संघ आहे माऊली वॉरियर्स. एकदा जोरदार टाळ्या माऊली वॉरियर्स संघ. चला संघ प्रतिनिधी विनंती आहे सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यावं. आणि सर्व खेळाडू या ना, या या या. माऊली वॉरियर्स संघाचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. उपनगराध्यक्ष सन्माननीय सचिन अण्णा गिलबिले यांना मी विनंती करतो. त्याचप्रमाणे सुनील शेठ गुंडरे पाटील आपल्याला देखील विनंती आहे. प्रशांत दादा कुऱ्हाडे आपल्याला देखील मी विनंती करतो की आपण देखील या. माऊली वॉरियर्स या संघाचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. नागेश मामा पौळ उद्योजक आणि माऊली शेठ गलबे यांच्या मालकीचा संघ होता माऊली वॉरियर्स. या संघाचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न केला. यानंतर पुढील संघाचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. युवा उद्योजक आणि आळंदी नगरीतील युवा नेतृत्व अभिषेक दादा गुंडरे पाटील यांच्या मालकीचा गुंडरे पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी संघ सन्मान केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या गुंडरे पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन संघासाठी. सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी विनंती राहील प्रतिनिधी या आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी दि विश्वेश्वर सहकारी बँक पुणे संस्थापक अध्यक्ष अशोक शेठ रुकारी साहेब, त्याचप्रमाणे खजिनदार पुणे जिल्हा दूध संघ राजेंद्र भाऊ पासलकर आणि सरसेनापती बिरबाजी पासलकर ट्रस्ट महाराष्ट्र राज्य रामभाऊ पासलकर या साहेबांना मी विनंती करतो की आपण गुंडरे पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाचा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा गुंडरे पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन संघासाठी. ज्यांच्या माध्यमातून चषक सौजन्य आपल्याला या स्पर्धेला मिळाले. या उद्योजक सन्मान्य आदित्यदादा काटे आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. श्रीमंत भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब या संघाचा सन्मान या ठिकाणी मंचावरती संपन्न केला जातोय. युवा उद्योजक सिद्धेश भैया कुऱ्हाडे, फायनल सम्राट बालाजी शेठ लांडे पाटील यांच्या मालकीचा संघ श्रीमंत भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब संघासाठी एकदा जोरदार टाळ्या आणि त्या संघाचा सन्मान या ठिकाणी आळंदी प्रीमियर लीगच्या माध्यमातून संपन्न केला जातोय. आणि हा सन्मान देण्यासाठी तुषारदादा आपल्याला विनंती आहे आपण हा सन्मान देण्यासाठी या. श्रीमंत भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब या संघाचा सन्मान या ठिकाणी मंचावरती केला जातोय. आदित्यदादा काटे, त्याचप्रमाणे सुनील शेठ गुंडरे पाटील, प्रशांत दादा कोऱ्हाडे या सर्व अतिथी मान्यवरांना विनंती राहील की आपण श्रीमंत भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब, सिद्धेश भैया कोऱ्हाडे उद्योजक आणि बालाजी शेठ लांडे फायनल सम्राट यांच्या मालकीचा संघ श्रीमंत भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब संघाला या ठिकाणी सन्मानित केले. नगरसेवक सन्माननीय आदित्यराजे गुंडरे पाटील आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. नगरसेवक आदित्यराजे गुंडरे पाटील यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. मुख्य पारितोषिक वितरण समारंभाकडे या ठिकाणी आपण वाटचाल करतोय. खऱ्या अर्थानं सर्वच प्रेक्षक राजा वर्गाला आणि सर्वच खेळाडूंना उत्कंठ लागलेले आहे की ही गाडी कोणाला मिळेल, उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट गोलंदाज कोण आहे. मात्र टू व्हीलर गाडीचा तर निर्णय झालेला आहे. आमदार साहेबांकडनं जी टू व्हीलर गाडी संघ मालकांना होती
त्या संघ मालकांचं नाव इथं तर घोषित झाले कारण आपण फायनल पाहिलीत. मात्र मुख्य पारितोषिक वितरणाकडे जातोय. पहिली 3 बक्षीस आपण विरुद्ध दिशेने देणार आहोत. चतुर्थ क्रमांक, तृतीय क्रमांक, द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण करणार आहोत. मात्र खेळाडूंसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. तुम्ही जर चषक घेतलं तर इथून कोणीही जाणार नाही. सर्व खेळाडूंची वैयक्तिक जी पारितोषिकं द्यायची ती आम्ही मागे ठेवलेली आहेत. त्यामुळं चतुर्थ क्रमांक, तृतीय क्रमांक, द्वितीय क्रमांक स्वीकारल्यानंतर ना कुणीही इथून जाऊ नका, कुणीही फोटो काढू नका. तुम्ही ही मॅच अतिशय दर्जेदार पाहिलीत. आळंदी प्रीमियर लीगचं आयोजन पाहिलंय. त्यामुळं चतुर्थ क्रमांकाच्या करंडकाचा मान मिळालेला संघ आहे नगरसेवक आळंदी नगर परिषद सचिन अण्णा गिलबिले, युवा उद्योजक आणि श्री हॉटेलचे सर्व सन्माननीय संदीप बाळाशेठ कुराडे पाटील यांच्या मालकीचा स्वरांश 11. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. स्वरांश 11 संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. आणि हा चतुर्थ क्रमांकाचा करंडक देण्यासाठी रोख रक्कम 11,000 रुपयांचं पारितोषिक आणि मानाचं झळाळतं करंडक सुनील शेठ गुंडरे पाटील त्याचप्रमाणे आदित्य शेठ काटे पाटील या दोन्ही मान्यवरांकडून आळंदी प्रीमियर लीग मधील चतुर्थ क्रमांकाचं मानाचं करंडक आपण या ठिकाणी वितरित करतोय. आणि गजानन माळी कॅप्टन कर्णधार संपूर्ण खेळाडू वर्ग आपण या ठिकाणी या. आकाश दिवटे देखील आहेत. त्याचप्रमाणे रोहनदादा कुराडे देखील आहेत. स्वतः संघमालक सचिन अण्णा गिलबिले देखील आहेत. संपूर्ण संघ या. चतुर्थ क्रमांकाचा मान मिळाला आहे. पर्व क्रमांक 5 आळंदी प्रीमियर लीग मधील एक दर्जेदार मॅच पाहायला मिळाले आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ इथे आपण पाहतोय स्वरांश 11 सचिन अण्णा गिलबिले आणि संदीप उर्फ बाळाशेठ कुऱ्हाडे पाटील यांच्या मालकीचा संघ चतुर्थ क्रमांकाच्या करंडकाचा मानकरी ठरलाय. रोख रक्कम 11,000 रुपये आणि मानाचं झळाळतं करंडक देऊन आपण सन्मानित करतोय. जोरदार टाळ्या स्वरांश 11 संघासाठी. यानंतर तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण आपण या ठिकाणी करतोय. अशोक शेठ रुकारी साहेब त्याचप्रमाणे राजेंद्र भाऊ पासलकर, रामभाऊ पासलकर या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण करण्यासाठी या ठिकाणी यावं. आणि तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरलेला संघ आहे सद्गुरू फायटर्स. एकदा जोरदार टाळ्या. प्रसाद शेठ काकडे संघ मालक यांच्या मालकीचा संघ सद्गुरू फायटर्स या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. जोरदार टाळ्या संपूर्ण संघासाठी. आणि हे करंडक आणि रोख रक्कम 15,000 रुपयांचं पारितोषिक आपण देतोय. तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण करतोय अशोक शेठ रुकारी साहेब, राजेंद्र भाऊ पासलकर आणि रामभाऊ पासलकर या मान्यवरांच्या शुभ हस्ते. जोरदार टाळ्या वाजवा. तृतीय क्रमांकाचं पारितोषिकाचं वितरण आपण करतोय. सद्गुरू फायटर्स, सद्गुरू प्रॉपर्टीचे सर्व आणि आळंदी नगरीचे युवोद्योजक सन्माननीय प्रसाद भाऊ काकडे यांच्या मालकीचा संघ तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाचा करंडक आणि रोख रक्कम 15,000 रुपयांचं पारितोषिक आपण वितरित केले. यानंतर द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण आपण करतोय. आणि द्वितीय क्रमांकाचा पारितोषिकाचा मानकरी ठरलेला संघ आहे युवा सेना शहर प्रमुख बेंचमार्क कन्स्ट्रक्शनचे सर्व आळंदी गावचे उद्योजक मनोज शेठ पवार आणि युवा उद्योजक माननीय कृष्णाभाऊ देशमुख यांच्या मालकीचा सक्षम स्पोर्ट्स फाउंडेशन. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. सक्षम स्पोर्ट्स फाउंडेशन संघ द्वितीय क्रमांक कॅप्टन अक्षय जाधव. गेले 3 पर्व आपण जर पाहिलं तर अक्षय जाधवचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळालाय. अधिरा करंडक मध्ये देखील अक्षय जाधव ज्या संघामध्ये खेळतो त्या संघाचं देखील सोनं होताना पाहायला मिळालं आणि या वर्षी देखील आपण पाहतोय आळंदी प्रीमियर लीग मध्ये उपविजेता ठरतोय. सुनील दादा गुंडरे त्याचप्रमाणे तुषार भाऊ गुंडरे पाटील आपल्याला विनंती आहे. गोविंद शेठ कुराडे आपल्याला देखील मी विनंती करतो की आपण देखील आदित्य दादा काटे आपल्याला देखील मी विनंती करतो द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण या ठिकाणी वितरित करावं. आणि रोख रक्कम 21,000 रुपयांचं पारितोषिक या संघाला देतोय आणि एक मानाचं करंडक या ठिकाणी दिलं जात आहे की जे करंडक खऱ्या अर्थाने ज्यांच्या सौजन्याने या ठिकाणी मिळालेलं आहे.
आळंदी नगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय सुनील शेठ गुंडरे पाटील, युवा उद्योजक सन्माननीय आदित्य शेठ काटे यांच्याकडनं चषक सौजन्य आहे आणि रोख रक्कम 21,000 रुपयांचा पारितोषिकाचा मान या ठिकाणी मिळतोय संघाला. जोरदार टाळ्या. यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिक वितरित करणार आहोत. पहिले 3 करंडक या ठिकाणी दिलेले आहेत. चतुर्थ क्रमांक, तृतीय क्रमांक आणि द्वितीय क्रमांक दिलेला आहे. खेळाडूंना विनंती आहे कुणीही जाऊ नका प्लीज, थांबा 2 मिनिटं फक्त. यानंतर वैयक्तिक पारितोषिकांकडे जातोय आणि या स्पर्धेमधील उत्कृष्ट फिल्डर बरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब या ठिकाणी आपण देणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून हे चषकाचं सौजन्य मिळाले स्वर्गीय पैलवान अनुपभाऊ सावताडकर यांच्या स्मरणार्थ पसायदान स्पोर्ट्स क्रिकेट क्लब आळंदी देवाची यांच्याकडनं उत्कृष्ट फिल्डरसाठी एक मानाचं करंडक आहे. आणि पप्पू वहिले सर आणि दत्ता वहिले आपल्याला विनंती आहे आपण हे करंडक देण्यासाठी व्यासपीठावरती यावं. आणि या स्पर्धेमध्ये आळंदी प्रीमियर लीग सोमनाथ गायकवाड आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या. आळंदी भाऊ कांबळे, किरण दादा कांबळे आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती यावं. आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फिल्डर जय गणेश 11 संघाचा हुकमी एक्का कोहिनूर हिरा कौस्तुभ उभे ठरतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट फिल्डर अवॉर्ड. निलेश दादा पिंजारे आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे सुनील शेठ गुंडरे आपल्याला देखील मी विनंती करतो. आणि बेस्ट फिल्डर अवॉर्ड कौस्तुभ उभे, एकदा जोरदार टाळ्या. कौस्तुभ दादा उभे यांना आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा अवॉर्ड हा किताब वितरित केलाय. यानंतर खऱ्या अर्थानं संपूर्ण खेळाडूंसाठी आणि विजेत्या सर्व खेळाडूंचं अभिनंदन करण्यासाठी दी विश्वेश्वर सहकारी बँक पुणे संस्थापक अध्यक्ष अशोक सेठ रुकारी साहेब यांना मी विनंती करतो की आपण सर्व संघांना सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त कराव्यात. ओम नमः शिवाय. आज आपल्या भारताला 77 वर्ष पूर्ण होत झाले. पहिल्यांदा सर्वांना 26 जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वात प्रथम म्हणजे आज 26 जानेवारी आळंदी प्रीमियर लीगच्या 5वं वर्ष आहे हे मॅचेस घ्यायचं. आणि आज तारीख 26 पण आहे, मी 2026 आणि तारीख 26 जानेवारी हा कसं आता योग येत नाही, हा योग आलेला आहे आळंदीच्या लोकांना. 8 क्रिकेट टीम लोकांनी जी भाग घेतलेली आहे सर्वांनी मॅचमध्ये हारजीत तर होती त्याबद्दल काय नाही. सर्व खेळाडूंना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि जास्तीत जास्त चांगला खेळ अशी इच्छा करतो. माऊलीचे पोरं ज्ञानेश्वर महाराज की जय. आणि सर्व पहिल्यांदा मी आभार मानतो. थँक्यू, धन्यवाद रुकारी साहेब. उपनगराध्यक्ष सन्माननीय सचिनांना गिलबिले आपल्याला विनंती करतो. यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिक पुढचं देतोय. या स्पर्धेतील सन्माननीय नगरसेवक विवेक शेठ गुंडरे पाटील आपलं या ठिकाणी स्वागत, मनापासून स्वागत आहे. आणि आपल्याला मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आळंदी प्रीमियर लीग पर्व 5चा उत्कृष्ट गोलंदाज 2 नॉमिनेशन नाव आलेलं आहे. 6 विकेट 6 इनिंग 14 विकेट आहे. 6 इनिंग खेळलाय, 12 विकेट आहे. 6 इनिंग मध्ये 12 विकेट घेणारा भरत डोंबाळे आहे. 6 इनिंग मध्ये सर्वाधिक 14 विकेट घेणारा या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज अवॉर्ड शुभम मुळे ठरतोय. आळंदी प्रीमियर लीग 2026 पर्व 5चा उत्कृष्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज विवेक शेठ गुंडरे नगरसेवक साहेबांना मी विनंती करतो की आपण बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज हा किताब या ठिकाणी वितरित करावा.
6 इनिंग मध्ये सर्वाधिक 14 विकेट घेणारा शुभम मुळे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आळंदी प्रीमियर लीग 2026 पर्व 5 चा उत्कृष्ट बॉलर शुभम मुळे. त्यांना कॅश पारितोषिक 5,000 रुपये हे ऑनलाईन स्वरूपामध्ये या ठिकाणी ट्रान्सफर केलेले आहेत. हा बॅट्समन आणि बॉलरसाठी 5,000 रुपये हे आळंदी प्रीमियर लीग ऑर्गनायझर कमिटीकडून आहेत. ते त्यांच्या खात्यावरती ऑनलाईन ट्रान्सफर केले गेलेत. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. यानंतर आपण जातोय उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन अवॉर्डकडे. कोण असेल सांगा. आणि या अवॉर्डसाठी एक पारितोषिक आलेलं आहे. संतोष विरकर, ॲडव्होकेट प्रियस सोनवणे, हरिभाऊ कोराडे, तुषारदादा वायकोळे, 7-12 फ्रेंड सर्कलकडनं बेस्ट बॅट्समनसाठी 7,712 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी सर्वाधिक धावा खेळल्यात 7-12 फ्रेंड सर्कल सर्व मित्रपरिवाराला मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आणि उत्कृष्ट फलंदाजाची उद्घोषणा मी करतोय. दोन्ही खेळाडूंनी सेम इनिंग खेळल्यात. 6 इनिंग मध्ये 138 धावा आहेत. 6 इनिंग मध्ये 159 धावा आहेत. 6 इनिंग मध्ये 138 धावा अथर्व चौधरीच्या नावावरती आहेत. आणि 6 इनिंग मध्ये 159 धावा तो आला, त्याने धुमाकूळ घातला, त्याने षटकार ठोकला. आळंदी गावचा अष्टपैलू आणि आळंदी क्रिकेटला टेनिस क्रिकेटमध्ये पडलेलं गोड स्वप्न सोमनाथ गायकवाड ठरतोय आळंदी प्रीमियर लीगचा पर्व 5 चा उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन अवॉर्ड. 6 इनिंग मध्ये 159 धावांची खेळी, 7,712 रुपयांचं कॅश पारितोषिक, आळंदी प्रीमियर लीग ऑर्गनायझर कमिटीकडनं 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक आणि एक मानाचं चषक उत्कृष्ट फलंदाज सोमनाथ गायकवाडला आपण या ठिकाणी देतोय. 159 धावा या आळंदी प्रीमियर लीग मध्ये फटकवल्यात. यानंतर आपण ज्या गाडीकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत त्या मालिकावीर या किताबाकडे जातोय. मॅन ऑफ द सिरीज, एका धावेसाठी 1 पॉइंट, एका विकेटसाठी 5 पॉइंट याप्रमाणे या ठिकाणी मानांकन केलेलं आहे. 6 इनिंग खेळल्यात. एका खेळाडूने 138 धावा बनवल्यात, विकेट मिळवलेल्या नाहीत. त्यानंतर दुसरा खेळाडू आहे 6 इनिंग खेळलाय, 159 धावा बनवलेला आहे, 3 विकेट त्याच्या नावावरती आहेत. त्यानंतर 3 इनिंग एक खेळाडू खेळलाय, 137 धावा बनवलेल्या आहेत, 8 विकेट त्याच्या नावावरती आहेत. एक खेळाडू आहे त्याच्या नावावरती 174 पॉइंट आहे आणि एका खेळाडूच्या नावावरती 177 पॉइंट आहे. फक्त 3 पॉइंटचा फरक या गाडीसाठी पाहायला मिळाला आहे. आता मी नावं तुमच्या समोर घोषणा करतोय, विरुद्ध दिशेने जाणार आहे. नॉमिनेशनसाठी तिसरं नाव आहे की ज्याने 6 इनिंग मध्ये 138 धावा मिळवल्यात, विकेट मिळाल्या नाही. त्याचं नाव आहे अथर्व चौधरी, ज्याने 6 इनिंग खेळल्यात, 159 धावा बनवल्यात, 3 विकेट त्याला आल्यात, 174 पॉइंट त्याच्या नावावरती आहे. त्या खेळाडूचं नाव आहे सोमनाथ गायकवाड, ज्याने 3 इनिंग खेळल्यात, 137 धावा बनवल्यात, 8 विकेट त्याला मिळाल्यात, 177 पॉइंट. आळंदी गावचा कोहिनूर हिरा, ज्यानं आळंदीचं नाव महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलं, तो आला, त्याने धावा बनवल्या आणि त्याने आज मात्र आळंदी प्रीमियर लीगची 2 व्हीलर गाडी प्राप्त केली. त्या खेळाडूचं नाव आहे निलेश पिंजारे. एकदा जोरदार टाळ्या निलेश पिंजारेसाठी. 137 धावा 3 इनिंग मध्ये, 8 विकेट, 177 पॉइंट. 2 जिवलग मित्रांची जुगलबंदी फक्त 3 पॉइंट नोकलीत
आणि सिटी डिलक्स गाडी इथे मात्र निलेश पिंजारीच्या नावावरती झाली. एकदा जोरदार टाळ्या निलेश पिंजारेसाठी. सर्व नगरसेवकांना मी विनंती करतो की आता आपण निलेश पिंजारे यांना आपण हे चषक देऊयात. मला वाटतं खाली आपण देऊया, गाडी पण देऊ. गाडीवरती निलेश पिंजारेंना बसवा, त्यानंतर एक चषक द्या. सर्व नगरसेवकांच्या हस्ते या ठिकाणी निलेश पिंजारे सरांना एक आळंदी प्रीमियर लीग मधील मला वाटतं याच पर्वामध्ये आळंदी गावानं टू व्हीलर ही गाडी या ठिकाणी ठेवली होती आणि त्या टू व्हीलरचा मान निलेश पिंजारे यांना मिळतोय. हर्षल दादा पगडे त्याचप्रमाणे ऋषिकेश बंटी पासलकर यांच्याकडनं मालिकावीर या किताबासाठी आळंदी प्रीमियर लीग साठी पर्व 5 साठी ही मानाची टू व्हीलर निलेश पिंजारे सरांना वितरित करतोय. ऋषिकेश बंटी पासलकर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं. आपल्याकडनं हे गाडीचं सौजन्य आहे. प्रशांत दादा कुऱ्हाडे आपल्याला देखील मी विनंती करतो की आपण देखील या. चला सर्व मान्यवर मंडळ या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण ही मालिकावीर टू व्हीलर गाडी या ठिकाणी देतोय. त्याचप्रमाणे एक मानाचं चषक आणि आकर्षक पसायदान स्पोर्टची ब्रँडेड बॅट देऊन सन्मानित करतोय निलेश पिंजारे यांना. प्रशांत दादा कुऱ्हाडे यांना आहेत का? प्रशांत दादांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं. मालिकावीर हा किताब आपण या ठिकाणी देतोय. 3 इनिंग मध्ये 137 धावा, 8 विकेट, 177 धावा, 177 पॉइंट, ज्याने खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये संपादन केले. फक्त 3 पॉइंट्स न सोमनाथ गायकवाड विछाडीवरती राहिलाय. 2 मित्र खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर आळंदी गावासाठी एकत्र खेळतायत आणि इथे मात्र या पर्वातील टू व्हीलर मात्र निलेश पिंजारेच्या नावावरती जाताना पाहायला मिळेल. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूयात. निलेश पिंजारे आळंदी प्रीमियर लीग 2026 पर्व 5 चा मालिकावीर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. निलेश सर गाडीवर बसवा. निलेश सरांना. श्रीमंत भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब सिद्धेश भैया कुऱ्हाडे आणि बालाजी शेठ लांडे या संघाचे संघमालक होते आणि श्रीमंत भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब या संघातील निलेश पिंजारे आळंदीचा आयकॉन इथे मात्र मालिकावीर हा किताब या ठिकाणी घेताना पाहायला मिळतोय. जोरदार टाळ्या निलेश पिंजारे सरांसाठी. निलेश पिंजारे सर या 2 मिनिटं तुम्ही गाडीवरतीच बसा. गणेश प्रीमियर लीग पाबळ या ठिकाणी निलेश पिंजारे सरांना पहिली टू व्हीलर मिळाली होती आणि दुसरा टू व्हीलरचा मान आपल्याच या मायभूमीमध्ये आळंदी प्रीमियर लीग मध्ये मिळतोय. निलेश सर काय सांगाल? मालिकावीर किताब मिळालाय. 3 इनिंग खेळायला मिळाल्या. 3 इनिंग मध्ये 137 धावा आणि 8 विकेट तुम्ही संपादन केला, तरी देखील मालिकावीरचा किताब घेताय. काय सांगाल आज मालिकावीर प्राप्त झालाय? मालिकावीर म्हणता येणार नाही. मला असं वाटतं की आपल्या आळंदीतल्या भरपूर जणांचं कष्ट होतं की त्यांची इच्छा होती की बाबा की निलेश पिंजारेला भेटावं किंवा काय नाही का. मी सगळ्यांचा आभार मानतोय की थोडक्यात तुमच्यामुळं माझं लक होतं म्हणून मला भेटले. माझं कष्ट व्हायला नाही गेलं. तुमच्या सर्वांचा आभार. आणि महत्त्वाचं म्हणजे की दरवर्षी स्पर्धा होती, जो करतो ना त्याला माहिती असतं काय असतं काय नाही. निलेश सर एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे. आळंदी गावाचं नाव तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केलंय. हाप्पीस टेनिस क्रिकेट पासून तुमची सुरुवात झाली. त्यानंतर ओराम क्रिकेटमध्ये देखील तुम्ही चांगलं क्रिकेट खेळला. आळंदी गावाचं नाव महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती नेलंय आणि आज 2ऱ्या क्रमांकाची टू व्हीलर मिळते. कशा प्रकारचा आनंद तुम्हाला होतोय आणि ही गाडी घेऊन घरी गेल्यानंतर या गाडीवरती पहिल्यांदा कोणाला बसवणार? सर्व पहिल्यांदा मी माझ्या भाचीला आणि माझ्या मावशीला गाडीवर बसवणार, कारण की त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे. आणि आळंदीने माझं नाव नाही केलं, आळंदीमुळं माझं नाव आहे. कारण की पंतप्रधान हे नाव कोणाला सांगायची गरज नाही, पण अमेरिकापर्यंत गेलेलं नाव आहे. निलेश सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या स्पर्धेतील मालिकावीर हा किताब आपण या ठिकाणी दिला आणि यानंतर प्रथम क्रमांकाचा करंडकाचा मान उचलण्यासाठी आणि प्रथम क्रमांकाचा करंडक आपण या ठिकाणी देतोय. 2 मिनिटं सर. अगदी आपण पाहतोय आजच्या दिवशीमध्ये गेले 4 दिवस मी समालोचन कक्षामध्ये आहे, परंतु आज फायनल डेला अतिशय सुमधुर गोड आवाज
आपल्या खेड तालुक्याला पडलेले एक गोड स्वप्न सुमित सरांना तर आज दिवसभरामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. फायनलच्या सामन्यामध्ये थोडासा माझा आवाज खराब झाला होता. मी सरांना सांगितलं की तुम्ही तुमचा आवाज इतका छान आहे की मला 2-3 फोन आले आणि सांगितलं मला की त्यांनाच कंटिन्यू ठेवा, इतका गोड आवाज आहे. एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आज आळंदीमध्ये ते आलेले आहेत आणि तुषारदादा गुंडरे आणि सर्व अतिथी मान्यवरांना मी विनंती करतो की आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. तदनंतर अगदी आपण पाहतोय आदित्यदादा काटे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तदनंतर नगरसेवक विवेक शेठ गुंडरे पाटील, मी आपल्याला सुद्धा विनंती करतो या ठिकाणी आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. तदनंतर अगदी सुंदर चषक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहे आळंदी नगर परिषदेचे नगरसेवक सुनील शेठ गुंडरे पाटील, मी आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या समोर या ठिकाणी आपल्याला सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. या सर्व बक्षीसदात्यांचं मानावे तितके आभार कमी आहेत. यांच्या विचारांनी यांच्या मदतीने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा उभी राहिली. स्पर्धेचा अगदी अंतिम दिवस, अंतिम टप्प्यात, अंतिम क्षणामध्ये ही स्पर्धा येऊन थांबलेली आहे. सुनील शेठ गुंडरे पाटील आणि आदित्यदादा गुंडरे पाटील, सुनील शेठ यांना 2 शब्द बोलायचे आहेत. धन्यवाद. आज या ठिकाणी आळंदी प्रीमियर लीग आज आपल्या सर्व क्रिकेट रसिकांना पाहायला भेटलंय आणि त्याचे संयोजक आयोजक जे करतात गणेश गुंडरे असेल आणि त्यांची टीम असेल, आमच्या आळंदी नगर परिषदेच्या वतीने मी माझा सत्कार गणेश गुंडरेच्या हस्ते करतोय. धन्यवाद. अगदी आपण पाहतोय की नगरसेवक सुनील शेठ गुंडरे पाटील आणि त्यांच्या ट्रॉफ्या आहेत सर्व. आपण ज्या व्यासपीठावरती सर्व चषक जे पाहतोय ना ते त्यांचे आहेत आणि त्यांनी स्वतःने हातात माईक घेऊन सांगितलं की नियोजन एकदम भारी आहे. जोरदार टाळ्या वाजवा आयोजनकर्त्यांसाठी. स्पर्धा 4 दिवसाची असते परंतु प्रयत्न, कष्ट, मेहनत ही 40 दिवसाची असते. तदनंतर अगदी आपण पाहतोय अगदी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आणि 2 व्हीलर बाईक आपण देणार आहोत. सर्व टीमला विनंती असेल, आळंदी प्रीमियर लीग मध्ये आज की शाम किसके नाम. आळंदी प्रीमियर लीग मध्ये 5व्या पर्वामध्ये सिकंदर ठरलाय. जोरदार टाळ्या वाजवायच्यात. सरपंच 11. आणि सर्व खेळाडूंनी, सर्व संघ मालकांनी, प्रेक्षक वर्गांनी या ठिकाणी आळंदी प्रीमियर लीग 2026 मध्ये
सहकार्य केल्याबद्दल सर्व आळंदी ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार. आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असे मी जाहीर करतो आणि थांबतो, तुमची रजा घेतो. धन्यवाद. आयोजकांनी सुद्धा मला कळवलेलं आहे, नजर चुकीने नजर बोलीने जर कोणाचा नामोल्लेख करायचा राहिला असेल तर स्वतः मी आणि मुख्य आयोजक ओमकार गुंडरे दिलगिरी व्यक्त करतायत. भेटूयात आपण अगदी एका वर्षानंतर आळंदी प्रीमियर लीग 2027 मध्ये 6व्या पर्वात. धन्यवाद.